आम्हाला काय हरे राम राम होय. सांगायचं आहे आपलं. जनश्री हे काय काय नाही सप्रेम भेट. सवारीचा मान हो. काय आता पहिला अरे ते बरोबर नाही वाटत मला. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आदल्या दिवशी आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो सुळ्याला जायला. पण त्याच्या आधी आम्ही जाणार होतो बोलकेवाडीला. तिथून मी ताईंना घेतलं, म्हणजे माझ्या नंदुबाईंना, आणि तिथून मग गडहिंग्लजला माझं घराचं काम जिथे सुरू आहे तिथे गेले. कारण बाबांनी आणि ताईंनी घर प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं, अजून आरवनेही प्रत्यक्षात पाहिलेलं नाही आहे, व्हिडिओमध्येच फक्त पाहिलं होतं. मग त्यांना घेऊन गेले आणि तिथला जो पसारा होता तो बघून माझ्या कपाळाला आठ्या आल्या. कारण 1.5 महिन्यात हे कंप्लीट होते की नाही हे टेन्शन आहे. अजूनही 1 महिना आहे, पण सगळ्या गोष्टी मी एंडिंगला सांगेन. अजून काही इथं आल्यानंतर बघते प्लायवूड हे ते कचरा इतका पडला होता. अरे बापरे, म्हटलं मला पूजा घालायची नाही, हे काय आता. म्हटलं ठीक आहे, जसं होईल तसं होईल. खूप काही चेंजेस मी करून घेतले, ते हळूहळू सांगते तुम्हाला. पाठीमागचा हा युटिलिटीचा एरिया आहे. पाठीमागे ओपन स्पेस असल्यामुळे मी अशा प्रकारे शेड घालून युटिलिटीचा एरिया कव्हर करून घेतला आहे, जेणेकरून पुढे काही टेन्शन नको म्हणून. जेव्हा पाठीमागे तिथं घरं होतील कारण आता प्लॉट पडलेलं आहे तिथे. आणि हा असा पूर्ण युटिलिटीचा एरिया. इथे एका साईडला मी डार्क शेड घातलेला आहे, दुसऱ्या साईडला मी ट्रान्सपरंट घेते, ते पण तुम्हाला पुढे दाखवेन. हॉलमध्ये हे सगळे प्लाय पडलेले आहेत, इथं ते कटिंग करतात. हे लोक जे ते इथेच राहून काम करतात, कारण जर येऊन जाऊन म्हटलं तर काम खूप कमी होणार, त्यामुळे ते इथे राहिलेत. हे आमच्या रूमची जी वॉर्डरोब आहे तर त्याची ही फ्रेम आहे. बाबांना आणि ताईंना पण तेच टेन्शन होते की घराचं काम होते की नाही. त्यांनाही आवडलं घर. इथे लोफ्ट जो होता तो पण मी तोडून घेतला. कसं असतं माहिती आहे का, जेव्हा कन्स्ट्रक्शनमध्ये घर असतं तेव्हा तुम्ही हवे तसे चेंजेस करू शकता आणि तुमचे पैसे पण खूप वाचतात. पण आम्हाला घर हे हातात मार्च महिन्यात मिळालं. फेब्रुवारीमध्ये आम्ही हे बघितलेलं. सगळे प्रोसेस करायला 15-20 दिवस गेले, म्हणजे लाईट आणि पाण्याचं कनेक्शन, आणि त्याच्यानंतर मग हे हातात आलं. आणि मार्च एंडिंगला कुठेतरी हे काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे खूप वेळ गेला. जर जानेवारी फेब्रुवारीमध्ये मिळालं असतं ना तर बऱ्यापैकी माझ्या हातात आता घर असतं आणि मी पूजा करत असते. पण ठीक आहे, जे होते ते चांगल्यासाठीच. मग इथे काय मी गोष्टी सांगत होते की कशा कशा करून घेते. मला खूप चेंजेस करायचे होते, मला बाथरूममधले पण चेंजेस हवे होते. पण कसं आहे की तेवढा वेळ नाही आहे तेवढे चेंजेस करायला, कारण ते करत बसले तर अजून दिवस वाढणार. त्यामुळे जेवढे गरजेचे आहेत तेवढेच चेंजेस आणि तेवढ्याच गोष्टी मी या घरात करून घेते. एक्स्ट्राचं काहीही करून घेत नाही, जेणेकरून असं जास्त गर्दी दिसेल किंवा असं हे होईल. त्यानंतर इथे वरचा जो हॉल आहे तिथे सिलिंगचं मी काम करून घेते. इथे काहीच मी सामान वगैरे ठेवत नाही, हा पूर्ण ओपन हॉल ठेवते. फक्त आरवचं स्टडी टेबल असणार आहे इथे, त्याला ओपन स्पेस राहू दे, कारण त्याला खूप जागा लागते. एकदा अभ्यास करायला बसला की पूर्ण घरभर त्याचं सगळं सामान पसरलेलं असतं, म्हणून इथं कोपऱ्यामध्ये मी एक स्टडी टेबल करून घेते. हा आरवचा रूम आहे आणि याच्यामध्ये 2 वॉर्डरोब असणार आहेत. एक तर एक्स्ट्रा वॉर्डरोब हा जो आहे ही मोठी फ्रेम आहे, फक्त साड्यांसाठी करून घेतली मी. आणि दुसऱ्या साईडला आरवची वॉर्डरोब येणार आहे, एक बेडसुद्धा येणार आहे. तो पण आता नेक्स्ट टाईमला मी जाईपर्यंत दिसेल. नेक्स्ट टाईमला मी परत घराकडे जाईन तेव्हा. किचनमधला जो काळा कट्टा होता तो मी पूर्ण काढून घेतला आणि व्हाईट मार्बलचा बसवून घेतला. वास्तूनुसार व्हाईट असावा असं बोलतात. मी मुंबईमध्ये सुद्धा जेव्हा चेंज केलं तेव्हा मी तर ग्रीन कलरचा बसवून घेतला होता, काळ्या कलरचा काढून, आणि तेही काम झालं. त्याच्यामध्ये टाईल्स पण मी चेंज करून घेतल्या. ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा खर्चिक झाल्या, पण जर कन्स्ट्रक्शनमध्ये असताना तुम्ही जर एखादं घर घेतलं तर ते बेटर पडेल. तुम्हाला जर बांधून नसेल आणि तुम्हाला एखादं रो हाऊस बघितलं असेल तर कन्स्ट्रक्शनमध्ये असलेलं बघा, तुम्हाला मनासारखे खूप सारे चेंजेस करता येतात. पण ठीक आहे, जे होते ते चांगल्यासाठी होते. त्यानंतर आत्याच्या घरी गेलो तिथेच, आणि रुपात्या पण तिथं होती. रुपात्याला घेऊन आम्ही जाणार होतो कोवाडवरून ती बेळगावला जाणार होती. मग त्याच्यामुळे तीसुद्धा पहिल्यांदा सोहळ्याला आली, कारण आत्या, मी, बाबा आणि ताई पहिल्यांदा सोहळ्याला जाऊन मग तिथून मी ताईंना घेऊन परत बोलकेवाडीला त्यांच्या सासरी सोडणार होते आणि मग मी आणि आत्या कोवाडला जाणार होतो. सोहळ्याला आम्ही 2 बायका सांगितल्या होत्या घर स्वच्छ करायला, कारण ते माझं सासर आहे. जर तुम्ही नवीन कोणी असाल तर मी सांगते की हे माझं सासरचं घर आहे. तिथे आता कोणीही राहत नाही. मी, सासरे, माझे मिस्टर आणि आरव, आम्ही चौघेही मुंबईमध्ये राहत होतो. आणि कधीतरी म्हणजे वर्षातून 1-2दा आम्ही गावी येत असू. यात्रेच्या वेळी आम्ही घर हे पूर्ण डेव्हलप करून घेतलं होतं, खूप सारे चेंजेस करून घेतले होते. आणि किचन हे खूप मोठं करून घेतलं होतं. बाथरूम आतमध्ये भरपूर मोठं असं घर झालं. पण आता जर तिथे कोणी राहत नाही तर घराची अवस्था ही अशीच होणार.
ऑगस्टच्या दरम्यान बाबा आले होते. त्यांनी एकदा चक्कर टाकली होती घराकडे इकडे. ते ताईंच्याकडे तेव्हा थांबले होते तेव्हा. पण तरीसुद्धा जोपर्यंत घरात कंटिन्युअसली माणसं राहत नाही तोपर्यंत घर स्वच्छ राहत नाही. 2 वर्षापूर्वी गावची लक्ष्मी होती तेव्हा आम्ही ही घर पूर्ण रिनोव्हेट केलं होतं. पण आता अशी अवस्था आहे, काय करणार. त्याच्यामुळे मग इथे जवळच आता मी राहणार आहे, त्यामुळे मला 15 दिवसातून किंवा 8-10 दिवसांनी एकदा बघता येईल आणि नजर टाकता येईल. कारण कसं होतं, जोपर्यंत मेंटेन ठेवतोय आपण तोपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या राहतात. एकदा दुर्लक्ष केलं की मग खराब होतात. आणि आता इथं बाबा एक 3-4 दिवस थांबणार आहेत. कारण कसं असतं, जोपर्यंत आपली सुरुवात जिथं आहे तिथं आपण जात नाही, तिथे एकदा भेट देत नाही, तोपर्यंत कंप्लीट असल्यासारखं वाटत नाही. आणि त्यांचं आयुष्य इकडे गेलेलं आहे आई असताना वगैरे, आणि खूप आठवणी असतात. मग ते म्हणायला लागले की मी 4-5 दिवस इथे थांबतो, सगळी सोय आहे, मला काय माझं काही टेन्शन तू घेऊ नकोस, तू मुलाची काळजी. कारण आरवची सध्या तब्येत ठीक नव्हती, त्याच्यामुळे त्याला घरीच ठेवलं होतं कोवाडला. आणि मी मग इकडे हे व्हिजिट वगैरे करायचं घराकडे, बाबांना ताईंना ते घर दाखवायचं, त्याच्यानंतर सुळ्यातल्या घराला पण व्हिजिट करून यायची, बघून यायचं म्हणून आले होते. 2 बायकांना सांगितलं होतं कामाला, त्यांनी त्यांचं काम सुरुवात केली होती. आता ह्या खाली 2 रूम आहेत आणि वरती 2 रूम आहेत. वरचं थोडंसं हाफ असं होतं आणि यात्रेच्या वेळी आम्ही ते घर वरती अशी परत भिंत बांधून ते मोठं करून घेतलं होतं, कारण यात्रेच्या वेळी पाहुणे येणार म्हणून. आता तुम्ही म्हणाल की ह्या घरामध्ये रेंटनं वगैरे का देत नाही, कारण हे घर कसं आहे माहिती आहे, खूप शेतात आहे आतमध्ये. गाव एकीकडे आहे आणि घर एकीकडे आहे, म्हणजे काही मोजकीच घरेही शेतात आहेत. पवारवाडी म्हणून आहे, तिथे सगळे आम्ही लोक राहतो. आता इथे सगळे मोस्टली जे एजेड आहेत तेच व्यक्ती राहतात, बाकी त्यांची मुलं वगैरे सगळी शहरामध्ये बाहेर आहेत. कधीतरीच बोलणं भेटणं होतं, त्याच्यामुळे इथे कोण राहायलासुद्धा तयार होणार नाही, कारण हे खूप आत आहेत आणि मेन ट्रान्सपोर्टची सुविधा नाही. आता इतके वर्ष झाली तरीसुद्धा गावचा रस्ता शेतापर्यंत झालेला नाही. खूप सारी कारणं आहेत त्याला. पावसाळ्यामध्ये तर सोय अजिबात होत नाही, तुम्ही व्यवस्थित चालून येऊच शकत नाही, गाडी तर याची दूरची गोष्ट आहे. टू व्हीलर कसे बसे येतील, पण 4 व्हीलर तरी नाहीच. आता उन्हाळ्यामध्ये 4 व्हीलरसाठी एक रस्ता दुसऱ्या गावातून आतमध्ये कनेक्टेड आहे, तो पण असा पायवाट टाईप रस्ता आहे, चांगला रस्ता नाही आहेत काही. तर तशाने आम्ही आलो. आणि त्याच्यानंतर मग म्हणून इथे मी शक्यतो सुट्टीमध्ये आल्यानंतर जर सगळेच असतो तर राहायला बघतो आम्ही, कारण बाजार किंवा ह्याची सोय पण जवळ नाही, इथून जावं लागतं 1-2 किलोमीटर परत बाहेर. ह्या सगळ्या खूप गोष्टी आहेत आणि त्यामुळे आरवला घेऊन जर सगळे आम्ही असलो तर राहतो नक्कीच, नाही तर मग इतकं नाही करत. मग बाबा 4-5 दिवस थांबून येतो म्हणा लागले, म्हटलं ठीक आहे. त्यानंतर इथे जवळच असलेल्या एका घरी गेलो. हांबा नाही बांधलेलं आहे की त्यासने जासून मम्मी बिल्ला लावलेला आहे. सोहळ्यातून निघून मग ताईंना बोलकेवाडीला सोडलं आणि मी आणि आत्या कोवाडला आलो. मग आत्या थोडा वेळ थांबली आणि त्यानंतर तीही बेळगावला जाण्यासाठी निघाली. असं नीट कर, हमारे वो बॉर्डर पे है. बाय 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 बाय. मी अजून बसलोय काय बुलेटवर, याच्या बसलोय. अगं कैद कर, क्षण हा कैद करून ठेव. बाजारपेठेतच सोड रे, पाया पडू लागली ती. ओढणी नाही अजून. आणि घरी आवरलं, आत्या पण आली होती माझ्यासोबत. ताईंना त्यांच्या घरी सोडलं. बाबा 2 दिवस सोहळ्यामध्ये थांबतो म्हणायला लागले, जेवणाची सोय आहे तिथे त्यांची 2 दिवसासाठी. त्याच्यानंतर मग मी म्हटलं कोवाडला या. मग कोवाडला येतात की ताईंच्याकडे जातात माहीत नाही, ते बघू आता. आणि आले इथं, आवरलं सगळं. आता आरवला असं झालं की थोडंसं तब्येत ठीक नाही आरवची, त्याच्यामुळे तो आता बाहेर बसला आहे टी व्ही वगैरे. नाही मेन सडनली वातावरण चेंज ते होतंच इफेक्ट, मला पण आधी व्हायचा, आता थोडंसं कवर होते. विनू आता खाली गेलेला आहे. मी आता इथं पण सामान खूप झाले, वरती जाऊन बघून आले. माझे जे सामान ठेवलेलं आहे ते आहे सुस्थितीत, पण मला लागले साड्यांचं टेन्शन, कारण त्या हँडलूम आहेत. मी प्रॉपर पॅकसुद्धा केले साडी पॅकेटमध्ये वगैरे टाकून. आणि आत्ता अजून ह्युमिड नाही आहे वातावरण, त्याच्यामुळे ठीक आहे. पावसाचं जेव्हा वातावरण तेव्हा टेन्शन आहे थोडं. ह्या महिन्याभरात काय पडणार नाही. आणि घर जाऊन बघून आले. आता मला वाटत नाही जी मी तारीख ठरवलेली आहे वास्तुशांतीची तोपर्यंत होईल तयार, कारण कसं झालं 15 तारखेपासून अधिक महिना सुरू होते, तर अधिक महिन्यामध्ये आपल्याला मुहूर्त नसतात. आणि आरवचं स्कूल सुरू होते 1 जूनपासून. आणि मला तारीखच त्याने दिली की 25-26 मेपर्यंत पूर्ण फर्निचर बनवून तयार होईल. त्याच्यानंतर कलरिंग करायचं आहे घराला, बाकी फॅब्रिकेशनचं काम ते उद्यापर्यंत आवरेल. बाकी POP हे वगैरे हे जे आहेत छोटी ती त्या झालेले आहेत.
पण मेन फर्निचर आणि कलरचं काम त्याला अजून थोडासा वेळ लागणार. ऑब्वियस आहे, कारण 1.5-2 महिना आरामात जातो, तो पण कमीत कमी बोलले त्याने. आणि आम्ही दिलंच लेट ना कॉन्ट्रॅक्ट, कारण आमचं लाईट आणि पाण्याचंच काम व्हायला 15 दिवस घेतले. त्यामुळे आता असं झालं की होम तरी करावाच लागणार मला, घर कंप्लीट होऊ देत न होऊ देत. म्हणजे फर्निचरचं बाकी जे किचन कट्टा वगैरे मी चेंज केला त्या गोष्टी त्या ओके. मी भटजी म्हणायला लागले की तोडफोडीचं काय काम असू नये, होम करतानाच्या दिवशी होम केल्यानंतर पूर्ण घर तयार असावं. म्हटलं घर तयार आहे, फक्त कलरचं काम राहणार आहे आणि जे थोडंसं फार फर्निचरचं मग ते चालून जाईल म्हणायला लागले. मग तशातच मी होम करून घेणार आहे, जेवढं काम आवरेल तेवढ्यातच होम करून घेणार. त्याच्यानंतर मग अजून थोडंसं फिनिशिंगचं काम आणि कलरचं काम राहतं आणि त्यानंतर मग मी शिफ्ट होणार असं माझं चाललेलं आहे. आणि पूजा जी आहे ती मी पूजा पण सत्यनारायण पूजा तेव्हाच ठेवणार होते लगेच दुसऱ्या दिवशी, पण ते कॅन्सल करून मी श्रावणामध्ये घेतले आता सत्यनारायण महापूजा. म्हटलं तेव्हाच करूया, तोपर्यंत कंप्लीट होईल आणि गडबड खूप होणार आणि मुहूर्त नाही आहेत, मेन हा प्रॉब्लेम झालेला आहे. नाहीतर मग पूर्ण 25-26 तारखेपर्यंत घर तयार झालं असतं. त्यानंतर कलरला एक 4-5 दिवस, मग ते त्यावेळेला मला घेता आलं असतं, पण अधिक महिना लागल्यामुळे मुहूर्त नाहीत असं झाले. त्यामुळे मी त्याच्या आधीच फक्त होमच्या दिवशी म्हटलं त्यांना काम थांबवा, आणि असं होते. माझ्या मनात खूप असं होतं की अरे असं आपण गृहप्रवेशाचं करूया छान असं हे करून पण असं म्हणतात ना, सगळंच आपल्या मनासारखं होत नाही आणि काही ना काहीतरी रिझन असतंच त्यामागे. ठीक आहे, हे असेल तर हे असं मस्त करू तयारी आपण, असं चाललं आहे. मग आता बघू ह्या 15 दिवसामध्ये किती आवडतं. तरी बऱ्यापैकी त्यांनी केलेत, म्हणजे हो फर्निचर सुरू करून त्यांना 17 तारखेपासून फर्निचर स्टार्ट केलं, त्या मानानं चांगलंच केलं त्यांनी. कारण त्याच्या आधी फॅब्रिकेशनचं आणि POPचं काम चालू होतं, त्याच्यामुळे तो पण लेट झाला, असं झालं. पण ठीक आहे, चला जे होईल ते चांगल्यासाठीच होईल आणि छानच होईल. आणि शेवटी घर काय नेहमी होतं, काय ना काहीतरी अपग्रेड करतच असतो आपण. माझं फक्त एवढंच आहे की आरोचं स्कूलचं नुकसान होऊ नये, त्याच्यासाठी लागलं आहे माझं. ठीक आहे, चला आता बघू इथलं थोडंसं काम आवडते, कारण काय बॅग मी कसं भरून आणले मलाच माहीत नाही आहे आणि काही कामं पण पेंडिंग आहेत. ह्या 15 दिवसामध्ये मी काही शूट केलेले नाहीत साड्यांचे किंवा काहीच नाही, तर ते आता थोडंसं करायचं आहे. कारण मला आता असं झालं की स्वस्त बसवत नाही आहे, काम पाहिजे, नुसतं काम करायला पाहिजेत. आणि शांत बसले की असं चुकल्यासारखं वाटतं. आता तिकडून म्हणजे पहिला कसं मुंबईवरून आल्यानंतर सुट्टीला आली आणि मी थोड्या दिवसानं 15-20 दिवसानं 25 दिवसानं परत रिटर्न मुंबईला जाणार आहे असं होतं. पण आत्ताचं हे फिलिंग टोटली वेगळं आहे, म्हणजे असं वेगळंच वाटतं टोटली. म्हणजे काहीतरीच असं हे वाटते की म्हणजे आपण कधी राहिलोच नाही की काय मुंबईमध्ये, किंवा आपण कधी ते नव्हतोच की काय असं. म्हणजे ते फिलिंग थोडंसं हे आहे की ते जसं होतं घरात, म्हणजे वातावरण माझं, किंवा ते पावसाळ्यात तर मजा यायची, जास्त मजा पावसाळ्यात वाटायचं. कारण चाळीमध्ये जो पाऊस पडायचा असं बाहेर टक आवाज येत राहायचा छान, म्हणजे तिथं पण मी प्रचंड खुश होते. आणि मला कधी असं वाटलं नाही, मी कधी नाराज नव्हते, म्हणजे मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही असं कधीच वाटलं नाही त्या घरात. म्हणजे काय मी ते एक्सप्रेस करू शकत नाही, पण फिलिंग सगळ्या भारी होते त्या घरात, म्हणजे सगळ्या छान. आणि शेवटी आपण जसं राहतो तसंच होतं घरामध्ये सुद्धा वातावरण. त्यामुळे मध्ये मी जात राहणारच आहे, कारण मला नाही होणार. म्हणजे जिथं माझी सुरुवात झाली, ज्या घरामुळे मी काय आहे, माझ्या लिमिटेशन्स काय आहे, मी अजून गोष्टी किती करू शकते आणि कधीच कुठल्या गोष्टीसाठी हार मानू नये, हे त्या घराने मला शिकवलं आहे. तर चलो आता थोडंसं स्टॉप करते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. होप्स की जरासं व्हिडिओ वगैरे व्यवस्थित टाकायचा प्रयत्न करेन. आता मम्मीकडे आले म्हटल्यानंतर बऱ्यापैकी कामं, आणि इथं स्लो वाटतं टायमिंग नेहमी, म्हणजे 7 वाजायलाच इतका उशीर का व्हायला लागला असं कधी होतं. सकाळचं पण मी 6:30ला उठले, मला वाटतं 7:30 वाजले असतील, पण 6:30 वाजलेले आज. तर सोळ्याकडून पण जाऊन आले, होतं ठीक वगैरे सगळं, पण आता सगळीकडे तिथं पण लक्ष देता येईल मला प्रॉपर घराकडे. तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू मी शेअर करेनच. आणि थँक्यू सो मच, मागच्या व्हिडिओमध्ये खूप सगळ्यांच्या शुभेच्छा पण आल्या, खूप जणींनी त्यांच्या फिलिंग्स पण शेअर केल्या आणि खूप जणी कनेक्टेड आहेत माझ्याशी अजूनही, हे मला त्याच्यावरून समजून आलं. तर थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.